नमस्कार मित्रांनो, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिवंगत अजितदादा पवार अनुकूल होते आणि 12 फेब्रुवारी रोजी तशी घोषणा होणार होती असा दावा करण्यात येतो। तर दुसरीकडे अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही। महापालिका निवडणुकीपुरताच हा निर्णय झाल्याचे दादांच्या राष्ट्रवादी गटाचे म्हणणे आहे। त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा झाली असती तर मित्रपक्ष म्हणून अजितदादांनी आम्हाला सांगितले असते असे वक्तव्य केले होते। आता या संपूर्ण प्रकरणावरती शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार विलिनीकरणाच्या चर्चेवरून उद्भवलेल्या राजकीय वादावर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे भूमिका मांडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना पवारांनी सांगितले की राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीसांचा सहभाग नव्हता आणि त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही। शरद पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की अजित पवार आणि जयंत पाटील या दोन नेत्यांदरम्यानच विलिनीकरणाची चर्चा सुरू होती। फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार नाही। दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चेत ते नव्हते। हा निर्णय किंवा चर्चा आमच्या मित्रपक्षाशी संबंधित नव्हती असं शरद पवार यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।